ठाणे वागले स्टेट अंबेवाड़ी में कोहिनूर ग्रुप के अध्यक्ष सईद शेख द्वारा संगीतमय श्री सुंदरकांड व भजन संध्या का आयोजन किया गया, जिसमें प्रमुख अतिथि के रूप में पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर, पूर्व उपसभापति दशरथ यादव, नासिर भाई, सतीश देशमुख की गरिमामयी उपस्थिति रही। कार्यक्रम में प्रमुख अतिथियों द्वारा बजरंगबली की आरती की गई, जिसमें एकता का संदेश दिया गया। कार्यक्रम में सैकड़ों की संख्या में स्थानिक लोगों की उपस्थिति रही। कार्यक्रम में विशेष योगदान अनिल शर्मा, पप्पू भाई, कलीम शेख, शिवसेना अंबेवाड़ी प्रमुख मनोज गुप्ता के साथ सभी कोहिनूर ग्रुप के सहयोगियों और स्थानिक रहवासियों का योगदान रहा। सभी ने लगाए जय जय श्री राम के नारे। फिर एक बार हम करते रहे, फिर एक बार एकनाथ भोईर आगे बढ़ो। मैं उन्हें माइक देना चाहूंगा, शहीद नासिर शेख जी। या तो खरं तर एक वेगळा वातावरण बघायला मिळतोय। हिंदू मुस्लिम एकताचा जो प्रतीक म्हणतो आपण, तो प्रतीक या ठिकाणी बघायला मिळतोय। हा कार्यक्रम कोहिनूर ग्रुपच्या वतीने या ठिकाणी ठेवलेला आहे आणि कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आमचे सईद शेख आहेत। खरं तर एक हा भाईचारा आहे, हा आपण एकत्र राहतो त्यावेळेला एकत्र म्हणून आपण वागतो, त्यावेळेला हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे बाजूला होऊन आपण अगर मुस्लिमांची ईद असली तर हिंदू जातात आणि हिंदूंचा कार्यक्रम असेल तर मुस्लिम येतात। परंतु एक मुस्लिम धर्माच्या एका कार्यकर्त्याने हा कार्यक्रम आयोजित करणं हा फार मोठं कुठेतरी कौचित बघायला मिळतं। आज हा सुंदरकांडचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर असं आयोजन केलेला आहे। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। अशाच प्रकारचा वातावरण हा संपूर्ण महाराष्ट्रात राहिलं पाहिजे, हा एकीचं वातावरण आहे। कुठेतरी हे कार्यक्रम करून विरोधकांना मुंहतोड जवाब दिलाय का? नाही, विरोधकांना जवाब देण्याचा आम्ही तर कामाने जवाब देत असतो। हे कार्यक्रम नेहमीच होत असतात। गणपती सुद्धा ही मंडळातली मुलं करत असतात, नवरात्र करत असतात, सर्व कार्यक्रमामध्ये या लोकांचा सहभाग असतो। पण तो विरोधकांना काय असतं, त्यांच्याकडे काही हत्यार नसतं। ज्यावेळेला आपल्याकडे विकासाचा काही हत्यार नाही, आपण काही लोकांसाठी केलेलं नाही, त्यावेळेला त्यांच्याकडे हत्यार काय असतो तर एकमेव जो काम करतो त्याच्यावर टीका टिप्पणी करणं, जे चांगलं काम होतं त्याच्यावर काहीतरी कमेंट करणं, अशा प्रकारचा हा काम करतात। त्यांना दुसरं काही काम नसतं, त्यांनी कुठलं काम केलेलं नाही, त्यांनी सर्वसामान्यांसाठी काही झटलेलं नाही आणि विकासाचं तर बाजूलाच ठेवा,
त्यामुळे आम्ही त्यांच्या उत्तराला कामाने उत्तर देतो. आम्ही विरोधकाला कधीच त्यांच्या टीकेवर टिप्पणी करत नाही. नवीन नवीन भावी नगरसेवक उभे आहेत इलेक्शन मध्ये, त्यांच्यासाठी काय सांगणार आहे? बघा, अजून निवडणुका वेळ आहे. अजूनही आपल्याला खूप भावी नगरसेवक दिसतील. परंतु मी एकच सांगेल, ज्या वेळेला पावसाला सुरुवात होते त्यावेळेला बेडकं बाहेर निघतात. बेडकं तशा प्रकारचं निवडणूक आले का अनेक बेडकं येतात. पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत डर्राव 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 करतात. पाऊस संपला का निघून जातात. ते कळतही नाही 9 महिने कुठे असतात. ती फक्त पावसाच्या सीझनलाच असतात 4 महिने. त्यानंतर 8 महिने ते कुठे जातात बिळामध्ये ते कोणालाच कळत नाही. तसा प्रकार तो सध्या सुरू आहे. सगळ्या ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी ते प्रकार सुरू आहेत. पण ते आयाराम गयाराम खूप येणार. कोणी काय सांगणार, मी हे करल, मी ते करल, मी ते करल, परंतु कोणी काही करत नाही. परत निवडणुका झाल्या आपापल्या बिलात जाऊन बसतात. कधी कुठल्या नागरिकांशी त्यांचा संवाद नसतो. कोणाच्या सुखात नसतात आणि कोणाच्या दुःखातही नसतात. परंतु आता ते 2 महिने सर्वांना सांगणार का आम्ही तुमचे आहेत अशा प्रकारने वागण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मी एकच सांगेल, हा वार्ड, हा प्रभाग क्रमांक 15 हा वार्ड शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेचाच राहणार. बघा, आंबेवाडी, जयभवानी नगर, इंदिरानगर, सावरकर नगर हा संपूर्ण प्रभाग माझा आहे. फक्त आंबेवाडी हा प्रभाग माझा नाही, हा संपूर्ण प्रभाग माझा आहे. कारण मी नियमितपणे माझा एक ब्रीद वाक्य तुम्ही प्रत्येक माझ्या फोटोमधील सुद्धा माझा प्रभाग ही माझी जबाबदारी. त्यावेळेला हे ब्रीद वाक्य वापरताना मी 10 वेळा विचार केलेला असतो. कारण माझा प्रभाग ही माझ्या प्रभागात कुठलीही समस्या झाली तर त्याला प्रथम ही जबाबदारी मी घेत असतो आणि त्यामुळे मी नियमितपणे अग्रेसर असतो. त्यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी कोण लागतो? जो काम करतो त्याच्यावर टीका होते. जो काम करत नाही त्याच्यावर टीका टिप्पणी काय होणार आहे? त्याला कोणी बोलणारच नाहीये. काम करणारा माणूस असतो, सर्वांना दिसत असतो, त्याला कामाने उत्तर देऊ शकत नाही. म्हणून वेगळ्या पद्धतीने टीका टिप्पणी करण्याचे प्रयत्न विरोधक करत असतो. आव्हान म्हटल्यानंतर मी लोकांना एकच सांगेल का आपण या प्रभागाचा नेतृत्व करणारे नगरसेवक जे आपण आता 4 नगरसेवक आहेत ते निवडून देताना आपण एकच विचार करायचा, आपल्या सुखदुःखात कोण येतो, आपल्याला 365 दिवस कोण अवेलेबल असतो, आपल्यासाठी धावून येणारा कोण असतो याचा विचार करावा आणि मग मतपेटीमध्ये आपला मत टाकावा. एवढाच मी लोकांना आवाहन करेन. लोक सुज्ञ आहेत, परंतु जे आपल्यासाठी नियमितपणे उपलब्ध होणारा माणूस असला पाहिजे एवढंच मी नागरिकांना आवाहन करेन.